महाराष्ट्र माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना, तर आज आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन 2025-26 चा इयत्ता 8वी चा इंग्लिश विषयाचा पेपर। तर हाच पेपर 22/4/2026 ला होणार आहे, म्हणजेच की 22 एप्रिल 2026 ला। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्ही 5वी, 6वी किंवा 7वी चे विद्यार्थी असाल तर मी कमेंट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही नक्की चेक करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आणि मी उद्या फुल एक्सप्लेनेशन सहित व्हिडिओ बनवत आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करा। तर सगळ्यात पहिले तुमचं नाव लिहायचं आहे, तर मी ते माझं नाव लिहिलेलं आहे। मग नंतर रोल नंबर, नंतर मग शाळेचं नाव लिहायचं आहे, मग नंतर तुकडी, मग नंतर क्लस्टर म्हणजेच की केंद्र, ब्लॉक म्हणजेच की तालुका, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, तो तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला इथे लिहायचा आहे। आणि तारीख 22/4/2026 पूर्ण महाराष्ट्रात हाच पेपर होणार आहे। तर हे शिक्षकांसाठी असतं, ते तुमच्यासाठी नसतं। तुम्ही इथे काहीच करायचं नाहीये, इथे सिग्नेचर असते आणि इथे गुण देतात शिक्षक। आणि इथे इन्स्ट्रक्शन ऑफ द स्टुडंट, तुम्हाला 4 इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या नक्की वाचून घ्या। ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी, जेवढे पण क्वेश्चन आहेत ते कंपल्सरी आहेत, ते लिहायचेच आहे तुम्हाला। आणि जे ओरल सेक्शन आहे ते तुम्हाला 10 मार्कांसाठी असतं। तर आणि जे टोटल क्वेश्चन आहेत ते 10 क्वेश्चन आहेत। तर सेमिस्टर 2 2025-26 चा पेपर आहे हा, तर तुम्ही बघू शकता। तर हाच पेपर येणार आहे, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण एवढे पेपर घेऊन येतो तुमच्यासाठी आणि तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करत नाहीत। खूप जणांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही, तर सबस्क्राईब करून टाका, कारण हा शेवटचा पेपर आहे। तर आता जाऊया आपण सेकंड पेजवरती। पहिले आपण बघून घेऊया ओरल सेक्शन। तर ओरल सेक्शन मध्ये क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 आहेत, जे की तुम्हाला 5-5 मार्काला आहेत। क्वेश्चन 1 मध्ये फक्त क्वेश्चन 1च आहे, ए आणि बी नाहीये। क्वेश्चन 2 मध्ये पण ए आणि बी आहे। ए मध्ये पण 2 आहेत, 1 इफ आय वेअर अ वेट आणि दुसरा आहे युअर बेस्ट फ्रेंड। या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला तोंडी बोलायचं आहे, हे लिहायचं नाही आहे। तर रायटिंग सेक्शन बघून घेऊया आता। तर मी काल व्हिडिओ टाकलाच होता याच्यावरती, पण तुम्हाला अजून एक्सप्लेनेशन द्यायसाठी मी पुन्हा व्हिडिओ बनवत आहे। तर सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका। तर क्वेश्चन 3 डू ॲज डायरेक्टेड एनी 4, तर तुम्हाला एनी 4 लिहायचे आहेत याच्यामधून। तर तुम्हाला 5 दिलेले आहेत, त्याच्यामधून 4 लिहायचे आहेत। तर ए से वेदर द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्सेस इज अ पंक्च्युएट फ्रेज ऑर क्लॉजेस। तर फर्स्ट आहे द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट। तर ऑन द कार्पेट काय आहे, तर फ्रेज आहे ती। दुसरं काय, देअर इज अ समवन हु सिंग्स फार बेटर, तर देअर इज अ समवन क्लॉज आहे। तर नीट बघून घ्या आणि उत्तरं पण लिहून घ्या। मी एकदम करेक्ट आन्सर दिलेले आहेत सगळ्या क्वेश्चनचे। तर बी बघूया, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स। तर सेंटेन्सेस दिलेले आहेत, टाइप्स दिलेले आहेत आणि मध्ये आन्सरला जागा दिलेली आहे। तर तुम्हाला नीट भरायचे आहे ते आन्सर। तर इथे सेंटेन्सेस आहेत, फर्स्ट व्हॉट हॅज हॅपन्ड टू यू, तर त्याचं टाइप आहे इंट्रोगेटिव्ह। क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट हॅज हॅपन्ड टू यू, याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला असेल तर इंट्रोगेटिव्ह असतं। आणि टेक मी टू हिम म्हणजे की इथे आज्ञा म्हणजे की ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर दिलेली असली की इम्परेटिव्ह असतं। आणि जर एक्सक्लेमेटरी मार्क असेल शेवटला तर एक्सक्लेमेटरी टाईप असतो तो। तर नीट आन्सर दिलेले आहेत, ते नीट लिहून घ्या वहीमध्ये। सी बघूया, राईट अपोजिट वर्ड्स, फर्स्ट आहे बाय, चा आहे सेल अपोजिट, दुसरं बेटर, बेटरच्या अपोजिट आहे वर्स, थर्ड आहे डाऊन, डाऊनच्या अपोजिट असतं अप, फोर्थ फाइंडच्या अपोजिट आहे लॉस। तर पुन्हा एकदा पेज दाखवतो, हे स्क्रीनशॉट मारून घ्या वाटलंच तर। आता आपण जाऊया थर्ड पेज वरती। आता आपण ई बघून घेऊया, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। तर इथे पेन दिलेला आहे आणि एक्झाम्पल पण दिलेला आहे एक, जे की आहे रेड। तर पेन काय रेड आहे, तर आपण लिहू शकतो की पेन इंक आहे, म्हणजे की
इंक पेन आहे आपल्याकडे. आता आपण डी बघून घेऊया क्वेश्चन. तर सॉल्व द पझल, फाइंड अँड सर्कल द नेम्स गिवन बिलो. तर लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल, ईमेल हे तुम्हाला वर्ड दिलेले आहेत 4. ते तुम्हाला सर्कल करायचे आहेत या चार्टमध्ये. तर मी करून दिलेले आहेत लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल आणि ईमेलचे. तर बघून घ्या, नीट व्यवस्थित बघून घ्या कुठे काय आहे. आपण ई बघून घेऊया. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर तुम्हाला पेन दिलेला आहे, तर त्याच्या रिलेटेड एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे, रेड. तर आता पेन कसा आहे, रेड आहे, लाल रंगाचा पेन आहे. तर पेन कसा आहे, तर याच्याबद्दल मी 4 दिलेले आहेत तुम्हाला. पेन कसा आहे, इंक आहे, पेन डार्क आहे, पेन शायनी आहे आणि पेन व्हॅल्युएबल आहे. तुमच्या मनाने पण तुम्ही काही लिहू शकतात. तर आता एफ बघूया. ॲड अ सफिक्स ऑर प्रिफिक्स एनी टू. तर फर्स्ट बघूया फ्रेंड. फ्रेंडचा आहे फ्रेंडशिप, जे की आहे प्रिफिक्स लावलेला आहे आपण. दुसरं हॅपी. हॅपीचं सफिक्स आहे अनहॅपी आणि प्रिफिक्स आहे हॅपीनेस. तर थर्ड बघून घेऊया अपियर. अपियरचं अपोजिट आहे अपियरन्स आणि हे प्रिफिक्स आहे, तर सफिक्स आपण डिसअपियर लिहू शकतो. तर इथे लिहिलेलं नाही आहे, लिहून घेऊ शकता तुम्ही. तर चौथा आहे राईट. तर प्रिफिक्स आहे रायटर आणि सफिक्स आहे रिराईट. तर लिहून घ्या, तुम्हाला सफिक्स किंवा प्रिफिक्स एकच लावायचा आहे. तर फोर्थ बघून घेऊया क्वेश्चन 4. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर तुम्हाला हा एक पॅरेग्राफ दिलेला आहे, जो की अर्धा आहे. दुसऱ्या पेजवरती अर्धा दिलेला आहे. तर तो पूर्ण पॅरेग्राफ तुम्ही वाचून घ्या नीट. तर त्याच्या आधारे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. तर ए, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर पहिलं बघून घेऊया. डॅश डॅश इज द चीफ फेस्टिवल ऑफ आसाम स्टेट. तर फिल इन द ब्लँक्स आहे बिहू. बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ आसाम स्टेट. तर मुख्य फेस्टिवल कोणता आहे आसाम स्टेटचा, तर मुख्य फेस्टिवल आहे बिहू. तर सेकंड बघून घेऊया. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन. तर डॅश डॅश काय आहे, तर द सॉन्ग हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन, हे त्याचा आन्सर आहे. तर नीट लिहून घ्या. तर पुन्हा एकदा मी हे पेज दाखवून देतो, हे बघा. तुमचं बघून झालेलं असेल तर आपण जाऊया आता फोर्थ पेजवरती. फोर्थ पेज बघून घेऊया. तर अर्धा पॅराग्राफ मी आधीच्या पेजमध्ये दिलेला आहे आणि आत्ता हा अर्धा पॅराग्राफ आहे. तर बी बघून घेऊया. कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. माउंटेनियस रिजन. तर त्याचे तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत, कंप्लीट करायचं आहे ते. तर इथे दिलेलं आहे, हे बघा, हिमालयाज अँड अरुणाचल प्रदेश. तर हे त्याचा आन्सर आहे माउंटेनियस रिजनचं. ही कंप्लीट केलेली आहे डायग्राम मी, नीट लिहून घ्या. तर आता द ब्यू डान्स इज अ जॉयस वन, मेक इट एक्सक्लामेटरी. तर हे सेंटेन्स तुम्हाला एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी लिहिलेलं आहे व्हॉट अ जॉयस डान्स द बिहू इज. आणि शेवटला एक्सक्लामेटरी मार्क देणं विसरू नका, कारण हे दिलं नाही तुम्ही तर हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनणार नाही आणि तुमचे मार्क निघून जातील. हा 1 मार्काला आहे, 1 मार्क तुमचे हातचे निघून जातील जर एक्सक्लामेटरी मार्क दिला नाही तर. डी बघूया. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स. तर एनी 2 आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 दिलेले आहेत, त्यापैकी 2च लिहायचे आहेत. फर्स्ट लार्ज नंबर्स. नंबर्स काय आहे, लार्ज आहेत. तर हे सेकंड आहे लिटरेचर, तर क्लासिकल त्याचं आहे. थर्ड पास्ट जनरेशन्स. चौथा आहे फिलिंग्स, वंडरफुल आहेत फिलिंग्स. तर ई बघूया. मेक अ लिस्ट ऑफ युअर फेस्टिवल सेलिब्रेटेड इन युअर एरिया. तुमच्या एरियामध्ये कोणकोणते फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात, तर ते तुम्हाला 4 लिहायचे आहेत. तर होली, दिवाळी, ख्रिसमस आणि अजून एक सांगतो तुम्हाला, आपण लिहू शकतो ईद पण लिहू शकतो आपण, तर ते पण लिहून टाका तुम्ही. फिफ्थ बघूया. पोएट्री. ए, रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर फर्स्ट आहे स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. तर फर्स्ट बघूया. इट डज नॉट वॉन्ट टू नो
वाय कोल शुड बर्न, तर त्याचा आन्सर आहे फॉल्स. तर इथे दिलेला आहे हे बघा, ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न, तर इथे डज नॉट आहे आणि इथे वॉन्ट्स आहे, त्याच्यामुळे ही सेंटेन्स फॉल्स आहे. तर सेकंड बघूया, द ईस्ट हेल्प्स द डफ टू राईज, तर हे ट्रू सेंटेन्स आहे. तर पुन्हा एकदा हे पेज दाखवून देतो तुम्हाला. तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही, हे मला काही पटत नाही. तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका एकदाचं, म्हणजे की मी खुश आणि तुम्ही पण खुश. तुम्हाला एवढा पेपर देतो आणि तुम्ही लाईक करत नाही, हाईप करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही, तर करून टाका ना. केल्यावर माझा पण फायदा आणि पेपर देतो तर तुमचा पण फायदा आहे ना, तर करून टाका. तर जाऊया आपण 5th पेजवरती. पोयम आहे ती हाफ आहे आणि पहिल्या मी आधी पेज दाखवलं होतं ती हाफ आहे पोयम. तरी बघून घ्या पोयम नीट. तर सेकंड बघूया, कंप्लीट द वेब पोएट वॉन्ट्स टू नो, तर मी काल 3च दिले होते, आज 4चे 4 देत आहे. पोएट वॉन्ट्स टू नो कंप्लीट करून दिलेले आहे तुम्हाला ही वेब. तर पहिला आहे वाय आईज शुड मेल्ट, दुसरा आहे वाय स्पायडर ईट द फ्लाईज, थर्ड आहे वाय ईस्ट शुड मेक द डफ टू राईज, तर वाय बीज शुड स्टिंग हे चौथं आहे. नीट लिहून घ्या, हे बघून घ्या. थर्ड, राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम, एनी टू लिहायचे आहे आणि 2च जागा दिलेल्या आहेत तिथे. तर इथे बघा ट्राय आणि वाय दिलेला आहे आणि राईज अँड फ्लाईज दिलेला आहे. तर मी इथे लिहिलेलं आहे ट्राय वाय अँड राईज फ्लाईज. तर आता तुम्हाला गोल्डन चेनचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. तर क्वेश्चन आहे बी, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द गिवन पोयम विथ द हेल्प ऑफ फॉलोविंग पॉईंट्स. तर पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला काही. तर पहिलं बघून घेऊया टायटल. टायटल काय आहे इथे दिलेलं आहे, हे बघा गोल्डन चेन हे टायटल आहे या पोयमचं. ही पोयम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेली आहे, तुम्ही बघू शकतात पोयम नीट. सेकंड पोएट, तर इथे दिलेलं आहे पोएटचं नाव हेलन स्टेनर राईस. तर व्यवस्थित बघून घ्या. पुन्हा एकदा हे पेज दाखवून देतो. खूप सोपा पेपर आहे या वेळेचा. काही क्वेश्चन तुमच्या पुस्तकामधूनच आलेले आहेत आणि काही बाहेरून क्वेश्चन आलेले आहेत जे की तुमच्या मनाने लिहायचे आहेत. तर बघून झालेलं असेल तर आपण जाऊया 6th पेजवर. आपण बघून घेऊया क्वेश्चन 6 जो की आहे रायटिंग स्किल. खूप सोपा क्वेश्चन आहे, तुमच्या हातचे 5 मार्क तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला पाहूनच लिहायचं आहे. तर आता तुम्हाला डूज अँड डोंट्स हा कॉलम दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये सेंटेन्स तुम्हाला भरायचे आहेत, जे की काही सेंटेन्स डूजचे आहेत आणि काही डोंटचे आहेत. तर तुम्हाला एक सुटेबल टायटल पण लिहायचे आहे. तर जिथे नॉट शब्द आलेला असेल ते तुम्हाला डज नॉटच्या कॉलममध्ये लिहायचे आहे, म्हणजे की डोंट्सच्या कॉलममध्ये. तर हे बघा 5th 6th हे सेंटेन्स डोंटच्या कॉलममध्ये येईल. थर्ड पण डोंटच्या कॉलममध्ये येईल आणि अजून 8वं जे सेंटेन्स आहे ते पण डोंटच्या कॉलममध्ये येईल. आणि जे उरलेले आहेत म्हणजे की 1 2 अजून 4थं अजून 7वं सेंटेन्स आहे ते डूजच्या कॉलममध्ये येईल. तर मी इथे दिलेलं आहे पहिलं वी शुड यूज स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड आणि डोंट्समध्ये येईल वी शुड नॉट शेअर अवर पासवर्ड विथ एनीवन. डूजमध्ये दुसरा आहे वी शुड चेंज पासवर्ड रेग्युलरली. डोंट्समध्ये आहे वी शुड नॉट शेअर अवर पर्सनल ऑर फायनान्शियल इन्फॉर्मेशन. मी काही इथे पॉईंट दिलेले आहेत 3, म्हणजे किती इनकम्प्लीट केलेलं आहे कारण इथे जागा मावत नव्हती म्हणून मी ते इनकम्प्लीट ठेवलेलं आहे. हे बघून घ्या वाटलंच तर. इथे 4थं सेंटेन्स आणि इथं 3रं, डूजमध्ये 3रं आणि डोंट्समध्ये 4थं हे इनकम्प्लीट आहे, ते तुम्ही भरून घ्या. जरी तुम्ही 3 पॉईंट दिले तर टीचरांना कळून जाईल की ते जागा मावत नव्हती म्हणून त्यांनी तिथे राहून दिलेलं आहे इनकम्प्लीट. तर बघून घ्या पुन्हा एकदा हे पेज. एकदम व्यवस्थित आणि क्लिअर आन्सर दिलेले आहेत. हा चार्ट खूप सोपा आहे, तुम्हाला इथूनच बघून लिहायचं आहे. फक्त जे नॉट शब्द आलेले आहेत मध्ये ते तुम्हाला डोंटच्या कॉलममध्ये लिहायचे आहेत. तर चला आपण जाऊया आता 7th पेजवरती.
आता क्वेश्चन 7 बघून घेऊया. राईट अ शॉर्ट पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन वेब. तर तुम्हाला बेनिफिट ऑफ स्पोर्ट वरती एक वेब दिलेली आहे. तुम्हाला पॉइंट पण दिलेले आहेत त्या वेबवरती. फिजिकल बेनिफिट्स, इम्प्रूव्स हार्ट हेल्थ, वेट मॅनेजमेंट, टीमवर्क, इम्प्रूव्ह डिसिप्लिन अँड टाइम मॅनेजमेंट. हे तुम्हाला गिवन वेब दिलेली आहे बेनिफिट्स ऑफ स्पोर्टवरती. तर त्याच्यावर तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे जो की तुम्हाला आहे 5 मार्काला. तर स्पोर्ट्स हॅव मेनी बेनिफिट्स. दे कीप्स अस हेल्दी अँड फिट. दे इम्प्रूव्ह हार्ट हेल्थ अँड हेल्प इन वेट मॅनेजमेंट. दे डेव्हलप टीमवर्क अमॉंग प्लेयर्स. देअरफॉर स्पोर्ट्स आर इम्पॉर्टंट फॉर अ हेल्दी लाईफ. तर मी दिलेला आहे व्यवस्थित आन्सर. नीट लिहून घ्या वहीमध्ये आणि पाठ पण करून घ्या. तर आता क्वेश्चन 8 बघूया. राईट अँड ईमेल टू द डायरेक्टर फॉर अ लँग्वेज इन्स्ट्रक्शन इन्क्वायरिंग अबाउट कोर्सेस ऑफ अ फॉरेन लँग्वेज. यूज द फ्रेमवर्क प्रोव्हाइड बिलो. तर मी आन्सर दिलेला आहे पूर्ण. फक्त तुम्हाला फिल इन द ब्लँक्स भरायच्या आहेत ज्या की आहेत 4. सगळ्यात पहिले तुमचा ईमेल लिहायचा आहे. नंतर सब्जेक्ट तर तोच राहील इन्क्वायरीज रिगार्डिंग फ्रेंच लँग्वेज कोर्सेस. तर तोच राहील. फक्त तुम्हाला 3 मानाने लिहायचे आहेत तुमच्या. तर मी माझा ईमेल दिलेला आहे, माझं नाव दिलेलं आहे आणि माझ्या शाळेचं नाव दिलेलं आहे. तर तिथं तुमचं नाव लिहायचं आहे आणि तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे आणि ईमेल लिहायचा आहे. इथे युअर सिन्सिअरली आहे, तिथे तुमचं नाव लिहायचं आहे. तर बघून घ्या, पुन्हा एकदा दाखवून देतो हे पेज. बघितलं असेल तर आपण जाऊया आता 8 पेजवरती. हे शेवटचं पेज आहे, हे नीट बघून घ्या. हे पेज सुद्धा खूप सोपं आहे. क्वेश्चन 9 बघून घेऊया. राईट अ बुक रिव्ह्यू ऑफ युअर फेवरेट बुक स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. तर तुम्हाला 5 पॉईंट दिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या फेवरेट बुकवरती रिव्ह्यू द्यायचा आहे. तर टायटल ऑफ द बुक, रायटरचं नाव लिहायचं आहे. मेन कॅरेक्टर कोणकोणते आहेत त्या बुकमधले ते लिहायचे आहेत. तर मी ते 3 दिलेले आहे कॅरेक्टर. अजून टायटल ऑफ द बुक पण दिलेलं आहे. टायटल काय बुकचं तर मी इथे दिलेलं आहे. जर तुमची फेवरेट बुक नसेल, तुम्ही वाचली नसेल एखादी, तर हे तुम्ही पाठ करू शकतात. सेंट्रल आयडिया पण दिलेली आहे. स्ट्रॉंग अस्पेक्ट और ड्रॉबॅक्स पण दिलेला आहे. तर नीट व्यवस्थित लिहून घ्या. हे तुम्ही पाठ पण करू शकतात आणि तुमच्या मनाने पण लिहू शकता काही वेळेस. तर आता ट्रान्सलेशन बघून घेऊया. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 4 आहेत. इथे तुम्हाला 6 दिलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला 4च लिहायचे आहेत. इथे काही शब्द दिलेले आहेत जे की आहेत. हर्ट म्हणजे मराठी लँग्वेजमध्ये येतो हृदय. प्रिन्सिपल म्हणजे की मुख्याध्यापक. तिसरं डिक्शनरी म्हणजे की शब्दकोश. नंतर डेंटिस्ट म्हणजे की दंतवैद्य. नंतर हिस्ट्री म्हणजे की इतिहास. मेडल म्हणजे की पदक. आता तुम्हाला सेंटेन्स दिलेले राहतील. आधी तुम्हाला शब्द दिलेले होते. तर आता बघून घेऊया क्वेश्चन. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. हे सुद्धा आता तुम्हाला मराठीमध्ये लिहायचे आहेत. तर आपल्या सगळ्यांची भाषा ही मराठीच आहे. काही जणांची हिंदी असेल तर तुम्ही हिंदीमध्ये पण लिहू शकतात. तर पहिलं बघूया. माय बेस्ट फ्रेंड क्वारल विथ मी. तर माझ्या जिवलग मित्राने माझ्याशी भांडण केले. हे मराठीमध्ये सेंटेन्स येईल. तर दुसरं बघूया. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन. तर तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे, हे याचा आन्सर आहे. थर्ड, ही इज पुअर बट ही इज हॉनेस्ट. तो गरीब आहे पण नम्र सुद्धा आहे. तर चौथं बघूया. ईच पर्सन प्रिंट्स आर डिफरंट. प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगळे असते. तर याच्यामधून 3च लिहायचे आहेत. तुम्हाला 4 दिलेले आहेत. तर पुन्हा एकदा हे पेज दाखवून देतो. कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता व्हिडिओ संपत आहे. शेवटचे 10 सेकंद उरलेले आहेत. शेवटच्या 10 सेकंदात मी एवढंच सांगू इच्छितो. चॅनलला सबस्क्राईब करा, एक हाईप करा, एक लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या वर्षी
कारण हा या वर्षीचा शेवटचा पेपर आहे. आता तुम्ही 9वीला जाल तर 9वीचे पेपरसुद्धा मी घेऊन येणार आहे, तर ते पाहायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या वर्षीच्या सेमिस्टर 1ला. तर चला, बाय बाय. तुम्ही कायम आनंदी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.